सोलापूर जिल्हा परिषद असेल किंवा सोलापूर महानगरपालिका असेल, या दोनही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधी पक्ष नेता जो आहे तो मिळालेला नाही आहे। कारण भाजपने जोरदार मुसंडी मारत या दोन्ही ठिकाणी बहुमत जे आहे ते मिळवलेलं आहे। मात्र आता या दोन्ही ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांविनाच कारभार जो आहे तो चालणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर आपण पाहिलं की सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपने 102 पैकी 87 जागा जिंकत ऐतिहासिक अशी कामगिरी जी आहे किंवा ऐतिहासिक असं बहुमत जे आहे ते प्राप्त केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर सोलापूर महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता कोण होणार यावरून बऱ्याच चर्चा ज्या आहेत त्या रंगल्याचं पाहायला मिळालेलं होतं। खरं तर सोलापूर महापालिकेमध्ये MIMने 8 जागा जिंकलेल्या आहेत, तर शिवसेना शिंदे गटाने 4 जागा जिंकलेल्या आहेत। काँग्रेस मात्र 2 जागांवर राहिली आहे। त्यामुळे नियमानुसार विरोधी पक्षनेता सभागृहाला मिळणार की नाही असा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला होता। मात्र महापालिका अधिनियमानुसार महापालिकेचे जे महापौर असतात या महापौरांकडे त्याचे अधिकार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सोलापूरच्या महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता जो आहे तो नेमलेला नाही। त्यामुळे सोलापूर महापालिकेचा जो कारभार आहे तो विरोधी पक्षनेत्यांविनाच चालणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते। खरं तर जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनच विरोधी पक्षनेतेपद किंवा सभागृह नेतेपद हे दोनही पदं जे आहेत ती जिल्हा परिषदेच्या स्थापनेमध्ये पूर्वापारच समाविष्ट करण्यात आलेली नाहीत। मात्र सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 2002 साली मदनसिंह मोहिते पाटील जे खरं तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे भाऊ आहेत, ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सभागृह नेतापद त्याचबरोबरनं विरोधी पक्षनेतेपद देखील तयार करण्यात आलेलं होतं आणि या विरोधी पक्षनेत्याला जिल्हा परिषदेच्या भवनामध्ये किंवा प्रशासकीय भवनामध्ये या ठिकाणी स्वतंत्र दालन आणि वाहनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली होती। मात्र जवळपास 24 वर्षांनंतर आता जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांविनाच जिल्हा परिषदेचा कारभार जो आहे तो चालणार आहे। कारण भारतीय जनता पक्षाने यंदाच्या वर्षी विरोधी पक्षनेता न करण्याचा निर्णय जो आहे तो घेतल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे सोलापूर महापालिका असेल किंवा सोलापूर जिल्हा परिषद असेल या दोनही ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांविनाच कारभार जो आहे तो तिथला चालणार आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर अंकुश कोण ठेवणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।